आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। मंडळी नमस्कार। सोलापूर जिल्ह्यातील 3 माजी आमदारांचा भाजप पक्षप्रवेश बुधवारी मुंबईत पार पडलाय। या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली। मात्र हा फक्त एक ट्रेलर होता। मंडळी, सोलापूर जिल्ह्यातील आणखी 5 माजी आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असं सूचक वक्तव्य आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काल माध्यमांशी बोलताना केले। त्यामुळे सांगोला तालुक्यातील राजकीय फटाके हे दुसऱ्या टप्प्यात नक्कीच फुटतील अशी दाट शक्यता आता वर्तवली जाते। बुधवारी मुंबई इथं सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 नेत्यांचा भाजप पक्षप्रवेश झाला। यामध्ये मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील व त्यांचे दोन्ही पुत्र बाळराजे आणि अजिंक्य राणा पाटील, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र विक्रमसिंह आणि रणजितसिंह शिंदे यांनी भाजपचं कमळ हाती घेतले। एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 माजी आमदार भाजपमध्ये गेल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली। या कार्यक्रमातच सांगोला तालुक्यातील फटाके फुटतील अशी शक्यता होती, मात्र तसं घडलं नाही। मंडळी, ऑपरेशन लोटस अद्यापही संपलेलं नाहीये। आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर एक खळबळजनक दावा माध्यमांशी बोलताना केलाय। मंडळी, आमदार सचिन कल्याण शेट्टी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना नेमकं काय म्हणाले ते आता पुढे आपण स्क्रीनवर पाहूया। एकदा पक्षाने निर्णय घेतला की तो अंतिम आणि सर्वांना मान्य असतो। काही ठिकाणी स्थानिक इश्यू असतात, थोडेसे संघर्ष असतात, त्यामुळे विरोध होणं साहजिक आहे। भारतीय जनता पार्टीत पक्ष नेतृत्व जे निर्णय घेतात ते कार्यकर्त्यांना मान्यच असतात। ज्या ठिकाणी विरोध होतोय तेथील कार्यकर्ते पक्षाचा आदेश नक्की मान्य करतील। येणाऱ्या काळात जी नावं ठरली आहेत त्यांचेही प्रवेश लवकरच होतील। आता ज्यांचे प्रवेश झालेत त्याला कुणाचाही विरोध नव्हता। नव्याने येणारे नेते आणि जुने भाजप कार्यकर्ते हे एकत्रितपणे चांगलं काम करतील। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा झेंडा फडकेल याचा मला विश्वास आहे। मुख्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री हे तिघे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल। आणखी जे नेते पक्षात यायला इच्छुक आहेत त्यांचा निर्णय मुख्यमंत्री लवकरच घेतील। तर मंडळी, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य माध्यमांशी बोलताना काल केले। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठा धमाका उडवून दिलाय। मोहोळ माढा तालुक्यात ऑपरेशन लोटस यशस्वीरित्या पूर्ण केले। या निमित्तानं पालकमंत्री जयकुमार गोरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेला शब्द पूर्ण केल्याची चर्चा आहे। मोहोळ माढा या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद उभी केलेल्या नेत्यांचा भाजप पक्षप्रवेश हा शरद पवारांच्या राजकारणालाच मोठा धक्का दिला असल्याचं मानलं जातंय। मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या 2 पुत्रांसह तब्बल 28 जणांचा भारतीय जनता पक्षात काल मुंबईत प्रवेश झालाय। एकट्या मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे 1,500 नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे 367 वाहनांमधून मुंबईकडे रवाना झाले होते। या सर्वच नेत्यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमात मोठं शक्ती प्रदर्शन केले। सोलापूर जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं भाजपनं जिल्ह्यात ऑपरेशन लोटस मोहीम सुरू केली।
त्यासाठी जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना गळाला लावलंय. यामध्ये महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला देखील भाजपनं सोडलेलं नाही आहे. माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने आणि रणजितसिंह शिंदे यांच्या भाजप पक्षप्रवेशानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला भाजपकडूनच हा धक्का मानला जातोय. दरम्यान पक्षातील गटबाजीमुळं सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बॅकफुटवर असताना 3 दिग्गज नेते पक्ष सोडून जात असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र या 3 नेत्यांच्या पक्षप्रवेशानं मोहोळ-माढा या तालुक्यात भाजपचं बळ वाढणार हे मात्र नक्की आहे. मंडळी, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या लिस्टमध्ये एकूण 5 माजी आमदारांची नावं होती. सोलापूर जिल्ह्यातील 5 माजी आमदारांचा एकत्रित भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आठवडाभर सुरू होती. यातील 3 आमदारांचा भाजप पक्षप्रवेश काल झाला. मात्र आणखी 2 माजी आमदारांचा भाजप पक्षप्रवेश होणं अद्याप बाकी आहे. सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली. त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केल्याचं दिसतंय. त्यांना पक्षात घेऊ नये यासाठी सोलापूर येथील भाजप पक्ष कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं होतं. आमदार सुभाष देशमुख यांनी उघडपणे दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला होता. तशातच दक्षिण सोलापूरमधील जुन्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन माने यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता. त्यामुळे दिलीप माने यांचा पक्षप्रवेश तूर्तास लांबणीवर पडल्यात जमाय. मंडळी, सांगोला तालुक्यातही पक्षप्रवेशाचे फटाके कालच फुटतील अशी चर्चा होती. मात्र हे फटाके फुटता राहिले. मात्र येत्या काही दिवसात हे फटाके नक्की फुटतील अशी शक्यता आहे. कारण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी उर्वरित प्रवेश लवकरच होतील असं माध्यमांशी बोलताना काल सांगितलंय. मंडळी, राजकारणात सर्व गोष्टी ठरवून होत नसतात. काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतात. त्याचाच प्रत्यय हा आगामी काळात सांगोला तालुक्याच्या बाबतीत येणार आहे. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. येत्या 10 दिवसात नगरपालिकेची आचारसंहिता लागू शकते. अशा परिस्थितीत पक्षप्रवेश तातडीनं पूर्ण करणं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण नव्यानं पक्षप्रवेश केलेल्या नेत्यांना पक्षाची रणनीती समजून घेऊन त्या रणनीतीची आखणी करणं, पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांच्या आणि नवीन कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करणं, वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांना उपस्थित राहणं यासाठी भरपूर वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे इच्छुक नेत्यांच्या आणि भाजप पक्षाच्या दृष्टीनं हे संभाव्य उर्वरित पक्षप्रवेश तातडीनं घेणं क्रमप्राप्त आहे. मंडळी, भारतीय जनता पक्षात प्रवेश व्हावा अशी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांची, नेते मंडळींची सातत्याने इच्छा होत असते. सोलापूर जिल्ह्यातील या 5 माजी आमदारांच्या दृष्टीनंही ही चर्चा मागील अनेक दिवसांपासून होताना दिसत होती. मात्र केवळ 3च माजी आमदारांचा प्रवेश काल झाल्यामुळं इतर 2 माजी आमदारांचं काय होणार याबाबतची चर्चा काल दिवसभर सोलापूर जिल्ह्यात होताना दिसत होती. अखेर काल भाजपच्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अत्यंत स्पष्टपणे आगामी पक्षप्रवेशाच्या दृष्टीनं सूतोवाच केले. त्यामुळे मंडळी, काल न फुटलेले फटाके हे अजिबातच फुटणार नाहीत असं अजिबात नाही आहे. हे फटाके येत्या काही दिवसात नक्कीच धमाका करतील अशी शक्यता आता वर्तवायला हरकत नाही. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा
आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.